तर बघा आकृत्या मोजण्यामध्ये आपण आता काय काय बघितलं. एकाच पायावरील त्रिकोणांमध्ये तयार होणारे त्रिकोण मोजले. चौकोनामध्ये तयार होणारे त्रिकोण मोजले. आता एका त्रिकोणात दुसरा त्रिकोण जर स्पर्श करत असेल तर काय, तर या पद्धतीचा आपल्याला आता विचार करायचा आहे. तर इथं बघा, यामध्ये आपण आता पहिल्यांदा सिंपल एक त्रिकोण आहे. एक त्रिकोणामध्ये आपल्याला काय मिळणार, इथे एकच त्रिकोण मिळणार. आता इथं मात्र काय झालंय बघा, हा जो बाहेरचा त्रिकोण आहे, त्याला दुसरा त्रिकोण आतनं काय करायला लागलाय, स्पर्श करायला लागलाय, आहे का. हा आतनं त्रिकोण काय करायला लागलाय, स्पर्श करायला लागलाय. तिन्ही बाजूंना ज्यावेळी स्पर्श करत असेल, म्हणजेच आपल्याला आता आपला हा तिसरा मुद्दा येतो. तिसरा मुद्दा म्हणजेच कोणता मुद्दा बघायला मिळतो आपल्याला, तिसरा मुद्दा म्हणजेच काय, एका त्रिकोणाला दुसरा त्रिकोण आतून स्पर्श करत असेल तर, आतून स्पर्श करत असेल. बघा, हा आपला आता मुद्दा आहे. तर याच्यामध्ये बघा, काही वेगळं काय करायचं नाही, वेगळ्या गोष्टी काहीच नाही, आपल्याला सिंपल साध्या गोष्टी ठेवायच्या आहेत. तर इथं आपल्याला एक त्रिकोण मिळतोय. आता बघा, ह्या आतल्या त्रिकोणामुळे इथं किती त्रिकोण तयार झाले रे, 1 2 3 4. आणि आपला मेन त्रिकोण मोठा, हा मेन त्रिकोण आपला जो मोठा आहे तो त्रिकोण, असे मिळून एकूण किती त्रिकोण तयार होणार आहेत रे, 5. म्हणजे बघा, एका त्रिकोणाच्या आत जर स्पर्श करणारा एक त्रिकोण असेल, बघा मी काय म्हणायला लागलोय, एका त्रिकोणाच्या आत जर स्पर्श करणारा एक त्रिकोण असेल तर तो आत 4 त्रिकोण तयार करतो. किती त्रिकोण तयार करतो, 4 त्रिकोण तयार करतो. केलेत का त्यानं 4 त्रिकोण. बघा, आत स्पर्श करणाऱ्या त्रिकोणानं काय केले, 4 त्रिकोण तयार केले आणि आपला मेन त्रिकोण एकूण 5 त्रिकोण. मग आता बघा, या पद्धतीचं जर तुम्हाला इथं दिलं, आता या पद्धतीचं दिलं म्हणजेच काय दिलं, तर बघा, परत तुम्हाला एक त्रिकोण दिला. ह्या त्रिकोणाच्या आत एक त्रिकोण आता स्पर्श करायला लागलाय, आणि ह्या त्रिकोणाच्या आत दुसरा त्रिकोण जर स्पर्श करत असेल तर, पहिल्या त्रिकोणामुळे तयार होणारे आत 4 त्रिकोण, बरोबर आहे का. बघा, इथं आपल्याला काय मिळणार, पहिल्या त्रिकोणामुळे तयार होणारे आत 4 त्रिकोण, आणि त्यातल्या आतल्या त्रिकोणामुळे परत काय तयार होणार, 4 त्रिकोण, आणि आपला बाहेरचा मेन एक त्रिकोण, बाहेरचा मोठा मेन त्रिकोण, असे मिळून किती तयार होणार रे, 9. बघा, यातच गणित वाढवूया आपण, यातच आपल्याला प्रकार वाढवूया. काय मिळणार रे, एक त्रिकोण, त्याच्यामध्ये हा स्पर्श करणारा दुसरा त्रिकोण, त्याच्यामध्ये स्पर्श करणारा तिसरा त्रिकोण, त्याच्यामध्ये स्पर्श करणारा चौथा त्रिकोण. आता बोला, काय मिळणार रे, पहिला त्रिकोण किती तयार करणार, 4. बघा, इथं कट करत जायचं आपण, आता कट करत आपण पुढे जाऊया. बघा, हा पहिला त्रिकोण कट केला, 4. हा दुसरा त्रिकोण कट केला, 4. आणि हा तिसरा त्रिकोण कट केला, 4. झाले 12. आणि मेन आपला बाहेरचा मोठा त्रिकोण, किती तयार होणार रे, 13. बघा, इथं 9 तयार झाले, इथं 13 तयार झाले. अजून आपण याच्यामध्ये वाढवूया, कसं करणार रे, अजून आपण जर याच्यामध्ये मोठा त्रिकोण केला, बघा, हा एक त्रिकोण, त्याच्यामध्ये स्पर्श करणारा हा दुसरा त्रिकोण, त्याच्यामध्ये स्पर्श करणारा हा तिसरा त्रिकोण, त्याच्यामध्ये स्पर्श करणारा हा चौथा त्रिकोण. सांगा आता काय कंडिशन होणार, सांगा. परत आपण कट करत जाऊया. पहिला त्रिकोण कट केला, 4 त्रिकोण तयार झाले. दुसरा त्रिकोण कट केला, 4 त्रिकोण तयार झाले. तिसरा त्रिकोण कट केला, 4 त्रिकोण तयार झाले. बरोबर आहे ना. अजून एक त्रिकोण काढायला पाहिजे होता, आपण त्याच्यामध्ये अजून एक त्रिकोण छोटासा काढूया. असा एक त्रिकोण जर इथं आत असेल तर, ओके. तर त्यानुसार आपल्याला काय मिळणार सांगा. हा, काय कंडिशन येईल, हा एक कट झाला आणि त्याच्यानंतर हा एक कट झाला, तर आपल्याला किती मिळणार इथं, 16. आणि आपला मोठा त्रिकोण, आणि मोठा त्रिकोण आपला याच्यामध्ये एक, म्हणजेच किती होणार, 17 त्रिकोण. बघा, या पद्धतीने आपल्याला हे बघायला मिळतंय. आता बघा, अजून याच्यामध्ये वाढवायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आता काय मी वाढवतोय बघा, की वेगळा, थोडासा वेगळ्या पद्धतीचा आपल्याला जर काय दिलेला असेल, त्रिकोण दिलेला असेल. बघा, या पद्धतीने दिलाय.
ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये समजूया आपण की इथून एक जोडलाय, त्यानंतर इथून एक जोडलाय, इथं जोडलंय, त्याच्यानंतर इथं जोडलंय, असं करायचं. बघा, यामध्ये तुम्हाला त्रिकोण मोजायला सांगितले तर काय करणार. तर पहिली गोष्ट बघा, जसं आता आपण शिकलेलो आहे, हे शिकलेलं आहे बघा. इथं हा भाग शिकलोय. याच्यामध्ये काय होतं रे, त्रिकोणाच्या आत एक त्रिकोण जर स्पर्श करत असेल तर 4 त्रिकोण तयार होतात. हे तरी क्लिअर आहे. आणि हा बाहेरचा एक 5 त्रिकोण, म्हणजे टोटल किती त्रिकोण तयार झाले, 5. ठीक आहे. हे 4 आतले आणि मोठा एक. मग तसा आपण इथं विचार करायचा बघा, 1 2 आणि 3 हा त्रिकोण डोक्यात येतोय बघा. ह्याला पहिल्यांदा मी ह्या कलरनं रंगवतोय. तर या त्रिकोणामध्ये काय होईल रे सांगा. इथं बघा 1 2 3 4 आणि हा मोठा एक 5, म्हणजे इथं 5 त्रिकोण तयार झाले. आता बघा, मी कलर जर असं बदलतो म्हणजे आणि आपल्याला क्लिअर होत जाईल. दुसरा त्रिकोण आपण आता विचारात घ्या. इथून 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 हा कुठला त्रिकोण आला बघा रे, असा. आता याच्यामध्ये सुद्धा काय होणार रे, 1 2 3 4 आणि हा मोठा बाहेरचा 5, म्हणजे किती झाले, 5 त्रिकोण तयार झाले. ओके. बघा, त्याच्यानंतर अजून आपल्याला एक वेगळा रंग घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण क्लिअर करूया. बघा, असा एक त्रिकोण आहे इथं, आहे काय. बघा, असा एक त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये परत हा त्रिकोण इथं आत कट करायला लागलाय, करतोय काय. मग याच्यामध्ये मोजायचं झालं तर कसं येणार रे, 1 2 3 4 आणि हा 5, म्हणजे बघा इथं पण 5 तयार झाले. एकूण किती त्रिकोण तयार झाले रे, बोला किती तयार झाले. 5 त्रिक 15 त्रिकोण तयार झाले. किती, 5 त्रिक 15. आपल्या ह्याच्यानुसार हिशोबानुसार 15 त्रिकोण तयार झाले बघा. परंतु 15 त्रिकोण नाही आहेत, हे याच्यापेक्षा कमी आहेत. का सांगा, हा त्रिकोण 2 वेळा मोजला, हा त्रिकोण 2 वेळा मोजला आणि हा त्रिकोण 2 वेळा मोजला. म्हणजे किती वेळा, 2 एक एक त्रिकोण 2 वेळा मोजले, 3 वेळा. म्हणजे याच्यातून काय करायला पाहिजे, 3 वजा करायला पाहिजे, 3 वजा करायला पाहिजे. अजून एक गोष्ट राहिली, ती म्हणजेच काय, 3 वजा केले. आता एक त्रिकोण वाढवायला पाहिजे. कुठला माहितीये का, सगळ्यात मोठा त्रिकोण त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, वाढवायला पाहिजे. बघा, याला कलर बदलतो जरासा मी. इथून इथून आणि इथं असा जो तयार होणारा बाहेरचा त्रिकोण आहे तो याच्यामध्ये काय करायला पाहिजे, ऍड करायला पाहिजे. म्हणून बघा, 5 त्रिक 15 वजा 3 आणि मोठा एक त्रिकोण, 15तून 3 गेले, राहिले 12, 12 अधिक 1 म्हणजे किती येणार, 13. हे त्याचं उत्तर आपल्याला बघायला मिळेल. लक्षात आलं का, आत्म स्पर्श करणारे त्रिकोण जर असतील तर या पद्धतीने आपल्याला काय करता येतात, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघता येतात. क्लिअर, काय काय आपण बघतोय लक्षात आलं का. तर या पद्धतीच्या आपल्याला गोष्टी